कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तनया आलीस, ये। काय म्हणतेस? मस्त, एकदम छान। हो, या माझे सासूबाई जयश्री ठाकूर आणि माझे सासरे माधव ठाकूर। नमस्कार। आज तुम्ही आलात, पण बरंच झालं तुम्ही आलात ते। नाही, ते काय पहिलीच सोनोग्राफी आहे ना, आम्हाला जरा एक्साइटमेंट होती म्हणून म्हटलं बघूयाचा पान। हरकत नाही, इथे मॉनिटर ठेवलेलं आहे, मी आतमध्ये सोनोग्राफी करतेय, तुम्ही मॉनिटरवर बाळाला बघू शकता। चल तनया आतमध्ये जा। डॉक्टर, आपण काय करणार आहोत आता? काय दाखवायचं त्यांना? माझ्या पोटात तर बाळ नाहीये, सोनोग्राफी कसं काय दिसणार आहे? हो हो हो, शांत राहा, सगळी सोय झालेली आहे। म्हणजे सगळेजण स्क्रीनवर बघताय ना? हो हो हो, हा, सोनोग्राफीला मी सुरुवात केलेली आहे। बर। अहो, मला तर कल्पनाच करवत नाही। ते म्हणजे सगळ्यांना खरं कळलं तर किती मोठा धक्का बसेल। मला तर बाबांच्या तब्येतीची काळजी वाटायला लागली आता। एवढा मोठा धक्का त्यांना झेपला नाही तर। या लाडक्या सुनबाई, आता पहिले 9 महिने तुम्ही सांभाळा बाळाला, नंतर आम्ही सांभाळू। बसा। आई, हं? कशी झाली सोनोग्राफी? सगळं सुखरूप आहे ना? एकदम छान आहे। ठाकूर घराण्याचा वारस बघितला मी। अरे हिला वारच दिसला, पण मला नवजात अर्भकासारखं काहीतरी दिसलं बुवा। आई बाबा, खरं सांगू, मला ना वेगळंच वाटतंय। त्या स्क्रीनवरती ते बाळ केवढूसं दिसत होतं, नंतर गर्भात ते बाळ एवढं मोठं होतं, याचा छान सांभाळ करायचा असतो। हे सगळं बघून ना आईपणाबद्दलचा एक वेगळा आदर वाढलाय माझ्या मनातला। ते बाळ मला बाबा म्हणून हाक मारणार, तुला आई म्हणणार, हे इमॅजिन करूनच किती भारी वाटतंय। आजी, आजोबा, काका, काकू म्हणून तिकडे आरडाओरडा करणार बाळ ते। अखिल, अरे प्रत्येक सोनोग्राफीत ते बाळ वाढताना जेव्हा तुला दिसेल ना, हा तुझ्यासाठी वेगळा अनुभव असेल। किती खरं बोललात। काय सांगू, पण मला हे एक्सप्रेस करूनच येत नाही कसं वाटतंय मला। हा, पण हे बाळ माझ्या आणि तनयाच्या आयुष्यात एक वेगळा आनंद घेऊन येणार आहे। अखिल, इथे सुरुवात आहे। आता बाबा म्हणून तुझी नवीन इनिंग सुरू होणार आहे आणि हा सगळा एक्सपिरियन्स आहे ना, खूप भारी असतो। पण काही म्हणा बाबा, हा, या नवीन फॅमिली मेंबरमुळे आपण सगळे बिझी होणार आहोत। तनया, तुला जाणवत असेल ना, कसं वाटतं ग? हो, जाणवतं ना। मी तर काय बोलू मला कळतच नाहीये। नाही, आई होण्याचं फिलिंगच वेगळं आहे। तुम्ही सगळ्यांनी पण पाहिलं ना स्क्रीनवर? हा, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं म्हणजे सोनोग्राफी स्क्रीनवरती तुम्ही तिथे हो। होतात? काय झालं, डॉक्टर हिला घेऊन गेले आतमध्ये, तिथे काहीतरी करत होते चेकअप, तर आम्हाला सांगितलं तिथे स्क्रीन ठेवली आहे, आता स्क्रीनवर तुम्ही बघा। तर आम्हाला सगळं स्क्रीनवर दिसत होतं, आम्ही तिघेही बघत होतो। मी हालू जरा काम आहे। असे आत का गेले? अगं, तू काय इकडे तिकडे बघत उभी आहेस? देवासमोर साखर ठेव। हो। हे असं कसं होऊ शकतं?
नक्कीच काहीतरी मोठं प्रकरण आहे. अहो काय झालं, तुम्ही असे अचानक आत का निघून आलात? हो, आत का निघून आलो म्हणजे? बसू, तुम्ही ऐकलं नाही इतकं सगळे काय म्हणाले ते? त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी स्क्रीनवरती तनयाची प्रेग्नन्सी बघितली. अहो मी माझ्या कानाने ऐकले तनयाच्या तोंडून. तिच्या बाबांनी स्वतः कबूल केलं. तू वसुंधरा, त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितले. मला सांगा ना, ते सोनोग्राफीवरती बिलीव्ह करतील की तुम्ही तुमच्या कानाने जे ऐकले त्याच्यावरती विश्वास ठेवतील? एकतर हे बरं झालं की ते हॉस्पिटलला जायच्या आधी पण त्यांना हे नाही जाऊन सांगितलं की तनयाची प्रेग्नन्सी फेक आहे म्हणून. कारण आपण जर का असं केलं असतं आणि तनयाने हॉस्पिटलमध्ये जाऊन हे सिद्ध केलं असतं की ती प्रेग्नेंट आहे, तर केवढ्याला पडलं असतं आपल्याला? वसुंधरा, सगळ्यांचा विश्वास उडाला असता. कळतंय का तुम्हाला? आर यू गेटिंग माय पॉइंट? वसुंधरा, तुम्ही जे एवढ्या कष्टाने या घरात मान सन्मान टिकून ठेवलाय ना, ते कोणामुळे आणि कुठल्याही कारणामुळे त्याला ठेस पोचावी. मला नको आहे की तुम्ही त्यांच्या नजरेतून किंवा त्यांच्या मनातून उतरावं. मी तुम्हाला विनंती करतो, आपण फक्त आपल्या लाईफचा विचार करूया ना. प्लीज प्लीज, एवढी रिक्वेस्ट आहे माझी. मला समजते तुमची काळजी, पण एकदा शेवटचं आपण त्या माणसाबद्दल घरी सांगूयात ना, ज्याने तनयाकडून चेक घेतला होता. वसुंधरा, प्लीज प्लीज, मला रिस्क नाही घ्यायची. नेमकं ते झालं ते झालं, पण जसं चाललंय तसं चालू द्या ना. लकी तुरुंगात आहे, त्याचा विषय संपलाय. आणि तुम्ही जसं म्हणताय त्या माणसाचा अपघात झाला असेल तर आपण काय करू शकतो? हा, वसुंधरा, आपल्या हातात काही नाहीये. तरी मला असं वाटतं वसुंधरा, खरंच नको. अहो माझं ऐका तरी. फेक प्रेग्नन्सी असून हिने पटवून कसं काय दिलं? स्क्रीनवर सोनोग्राफी कशी काय दाखवली असेल? मला असं वाटतं त्या गोष्टीबद्दल मला एकच माणूस सांगू शकतो. त्याची, आतल्याची, बाहेरच्याची, बाळ्याची, माझी कोणाची दृष्ट लागली असेल तर ती जाऊ दे ग बाई. बघ, काय तू काय बघत उभी आहेस? स्वयंपाक तयार आहे का? भूक लागली असेल सगळ्यांना. जेवण तयार आहे. आई, पण मला आज भूकच आहे. काय माहिती, जेवावंसं वाटतच नाहीये. असं करून कसं चालेल बाळा? 2 जीवांची आहेस तू उलट दुप्पट जेवायला पाहिजेस. तुला काही वेगळं खायचंय का? सांग ना, वसू करेल. नाही, उगाच कशाला तिला त्रास? त्रास कसला आलाय त्यात? तिचं कामच आहे ते, करेल ती. तू फक्त काय खायचंय तेवढं सांग. आई, मला ना आज कोथिंबीरीच्या वड्या खाव्याशा वाटतात. सकाळपासून इतकं क्रेविंग होतं ना, पण ते बनवायला वेळ लागतो ना. जमेल का आत्ता बनवायला? न जमायला काय झालं? काय ग? बनवते. चल. किती नाटकी मुलगी आहे ही. घरातल्यांच्या सगळ्यांच्या भावनांची खेळते. हिची प्रेग्नन्सी फेक आहे हे समजल्यावर घरच्यांना काय वाटेल याचा जरा सुद्धा विचार करत नाहीये मुलगी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.